साहेबांनी आणि विरोधी पक्ष नेत्यांनी विचारला तोच मुद्दा आहे की पहिले जे 4 टिगर होते जे केंद्र शासनाच्या याच्यात आहे. आता मंत्री महोदय म्हणतात की काही ना काही उत्पन्न कमी होईल, पण पहिल्या योजनेमध्ये 25% पाऊस कमी पडला, नापेर राहिलं तरी त्याच्यात विमामध्ये होतं ते. आता ते नापेर राहिलं तिथं मोजणी तुम्ही करणार कशी? त्याच्यात होणार नाही. परंतु आपण जी आता भूमिका घेतली की सर्व एक समिती करून किंवा सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांना बोलावून, कारण की याच्यात पुढं चालून भयंकर मोठे कॉम्प्लिकेशन निर्माण होणार आहे साहेब. कारण की तुम्ही 4 टिगर जे म्हटले ते 4 टिगर त्याच्यात घेतले नाही आणि ते वेगवेगळ्या स्टेजेस आहे. त्या स्टेजेस आज तुम्ही जरी म्हटलं त्याच्यात कव्हर होणार नाही आहे. म्हणून आपण सर्व लोकप्रतिनिधी ज्यांना बोलवायचं त्यांना बोलवा आणि एक सर्वकष चर्चा करून याच्यात आपल्याला निर्णय घेणं आवश्यक राहील असं मला. आपण भांडवली जे आणलं ते बरोबर आहे, ती खूप चांगली योजना आहे, परंतु त्यात काही त्रुटी राहिल्या आहे. त्या त्रुटीसाठी आपण एक बैठक बोलवावी एवढी माझी विनंती आहे. मान्य मान्य सभापती महोदय मान्य आहे, परंतु यामध्ये सदभाऊ खोत यांनी प्रश्न मागे विचारला होता की केंद्र शासनाने ऑलरेडी पीक कापणी प्रयोगावरती आधारित विमा योजना सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या यामध्ये काही संबंध नाही. हे जे 3 ॲड ऑन केले होते ते राज्य शासनाने केले होते. तीन तीन जे का क्रायटेरिया आहे त्या राज्य शासनाने केल्या, केंद्राने नाही केलेल्या. त्यामुळे केंद्राचा तर आदेश असाच आहे की पीक कापणी प्रयोगावर आधारित या ठिकाणी विमा योजना असावी आणि त्या दृष्टिकोनातून ठेवलेली आहे. पण तत्रा आमचे सन्माननीय सदस्य महोदयांना ज्यांना संशय असेल त्यांच्यासाठी एक आपण बैठक आयोजित करू आणि त्यामध्ये काही सुधारणा करता येत असेल तर निश्चितपणे करू.